श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत दुकानात भेटत तसाच खमण याची रेसिपी. एकदम स्पॉन्जी अशी खमणची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम साहित्यामध्ये मी ते पावशेर बेसन म्हणजेच वजनाने 250 ग्राम बेसन घेतलेलं आहे. त्यासोबत मीठ, हळद, साखर घेतलेली आहे. आता मीठ, हळद, साखर टाकून घेऊयात. त्यासोबत आपण दही देखील टाकून घेऊयात. इथे आपण एक दही बॅगचा वापर केलेला आहे व तडक्यासाठी इथे मी कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता घेतलेला आहे. आता आपण यामध्ये एक पळी तेल टाकून घेऊयात, जेणेकरून ढोकळा हा आपल्याला नरड्यामध्ये रुतणार नाही. आता छान असं मिक्स करून घेऊयात. आपण ढोकळ्याचे बॅटर हे एकाच डायरेक्शनने फिरवून घेणार आहोत, म्हणजे की त्यामध्ये एअर घुसेल. आपल्याला या बॅटरमध्ये बेसनाचे एकही लम्स नको आहे, त्यामुळे आपण छान असं बेसन घोटून घेऊयात. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊयात छान असं. तुम्ही बघू शकता आपल्याला बेसनाची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे. आता आपण 15 मिनिटासाठी झाकून ठेवूयात बॅटर. तोपर्यंत आपण इकडे पाणी गरम करून घेऊयात. आता 15 मिनिटं झालेली आहेत. आपण ज्या भांड्यामध्ये आपल्याला बेक करून घ्यायचा आहे ढोकळा, त्याला तेल लावून घेतलेलं आहे व पिठामध्ये 1 सॅशे विनो टाकलेला आहे. त्यासोबत एक पळी आणखीन तेल टाकलेलं आहे व इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावर थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता छान असं इनो बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात. ही प्रोसेस एकदम झटपट करायची आहे, जेणेकरून आपला ढोकळा छान असा फ्लफी बनेल. आता आपण पटकन ही बॅटर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात व पूर्ण बॅटर काढून झाल्यावर एकदा दोनदा भांडं हे खाली टॅप करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. व आता आपण उकळत्या कढईच्या पाण्यामध्ये हे भांडं ठेवून देऊयात व त्यावरती ताट झाकून देऊयात 15 मिनिटासाठी. इथे आपण 10 मिनिटांनी उघडून बघितलं होतं आपलं बॅटर शिजलेलं आहे का, तर हे कच्चं होतं. तर मी पुन्हा 10 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं आहे. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण हे उघडून बघूयात. सुरीच्या मदतीने बघूयात शिजलं का आहे का नाही. आता आपला ढोकळा छान असा शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण बाहेर काढून घेऊयात टोपला व याला थंड होण्यासाठी ठेवूयात झाकून. तोवर आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी तडका तयार करून घेऊयात. इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. त्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेऊयात. मोहरी छान अशी तडतडल्यावर त्यामध्ये आपण कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर छान असं फ्राय करून घेऊयात व त्यामध्ये साखर टाकून घेऊयात. इथे मी 3 चमचे साखर टाकलेली आहे. आता छान असं मिक्स करून घेऊन त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात व चवीनुसार मीठ टाकून छान असं उकळून घेऊयात. छान असं पाणी उकळलेलं आहे. आता आपण इकडे गॅस बंद करून आपल्या ढोकळ्याला डिमोल्ड करून घेऊयात. आधी आपण छान असं एजेस सोडून घेऊयात सुरीच्या साहाय्याने व ताटामध्ये पलटी करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा थोडाही भांड्याला चिटकलेला नाही व छान असा जाळीदार झालेला आहे. आता आपण तो कट करून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे व जाळी देखील किती छान अशी आलेली आहे. आता आपण हा ढोकळा छान असा कट करून घेऊयात. ढोकळा कट करून झालेला आहे. आता आपण त्यावरती तडका टाकून घेऊयात मगाशी तयार केलेला.
तयार आहे आपला स्वीट होममध्ये भेटतो त्यासारखाच ढोकळा, तोही घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा एकदा. मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.